आणि सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले सध्या आपल्यासोबत आहेत। अजितजी, आपल्यापर्यंत आलं असेल की नेमकं काय काय झालं या बैठकीमध्ये, हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय असं आपल्याला वाटतंय? चंद्रकांत दादा पाटीलांनी ज्या पद्धतीची माहिती दिलेली आहे त्यानुसार ते पुन्हा एकदा 30 जून 2016च्या थकबाकीदारांपर्यंतच अडकून पडलेले आपल्याला दिसत आहे। परंतु आणि त्यातही 1 लाखाची मर्यादा जी त्यांनी टाकलेली आहे त्याच्याबद्दल ते पुनर्विचार करायला तयार नाही आहेत। आणि त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील ते दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत ज्यांचं पुनर्गठन झालेलं असल्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त कर्ज त्यांच्या आज अंगावर आहे आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठा त्रास या सगळ्या याचा होणार आहे। आणि त्यामुळे या प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मान्य होणार नाहीये। ठोस प्रस्ताव अजूनही ते देत नाहीयेत। त्याच्यामुळे नक्कीच याच्यावरून संघर्षाची भूमिका ही सुकाणू समितीला घ्यावी लागणार आहे। 37,000 कोटींची तरतूद, त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचाही विचार केला जाणार आहे आणि एकंदरीत 83% शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। 83% शेतकऱ्यांना लाभ 83% शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचं ते सांगतायत। प्रश्न असा आहे की जर कर्ज 4-5 लाख रुपयाचं एका माणसावर असेल आणि त्यांना जर आपण 1 लाखावर बोळवण करणार असू तर केवळ किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे हा आकडा वाढेल। परंतु मूळ प्रश्न जो आहे गरजू आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याचा, तर ते शेतकरी त्यामुळे बाहेर निघू शकणार नाहीयेत। आणि त्याच्यामुळे किती शेतकऱ्यांना आपण लाभ देतोय हे सांगत असताना प्रति शेतकऱ्यांना आपण गुणात्मकरित्या किती कर्जातून बाहेर काढतोय, संकटातून गुणात्मकरित्या किती बाहेर काढतोय हे सुद्धा जाहीर करायला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील मुद्दाम होऊन सुकाणू समितीला आणि प्रसार माध्यमांना आकडेवारी देत नाहीये की किती लोकांचं किती कर्ज थकलेलं आहे, किती लोकांना कोणत्या विभागात किती फायदा मिळणार आहे। आणि म्हणून ही सगळी गोलमाल पद्धतीचा प्रस्ताव ते वारंवार देत आहेत आणि त्याच्यामुळे मोठा संभ्रम हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे। ठीक आहे, त्यांच्या प्रस्तावावरती आपला आक्षेप आहे आणि त्यांनी आकडेवारी समोर आणावी असं आपलं म्हणणं आहे। खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल।